मुंबई शिवसेना राष्ट्रवादीकडून स्वतंत्र गटनोंदणी करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणींमुळे वेगवेगळी गटनोंदणी करण्यात आली आहे। शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार होते, नंतर सहयोगी गटनोंदणी करून पुढे जाणार असल्याची शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची वेगळी गटनोंदणी करण्यात येणार आहे। आपण पाहतोय तांत्रिक अडचणींमुळे वेगवेगळी गटनोंदणी करण्यात येते। आता राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची गटनोंदणी राहिलेली आहे। तर शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर सहयोगी गटनोंदणी करून पुढे जाणार असल्याची शिवसेनेनं प्रतिक्रिया दिलेली आहे। शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार होते, मात्र तांत्रिक अडचणीमुळे वेगवेगळी गटनोंदणी करण्यात येते आहे। तर मुंबई शिवसेना राष्ट्रवादीकडून स्वतंत्र गटनोंदणी केली जाते। शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची वेगळी गटनोंदणी करण्यात येते आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून राष्ट्रवादी नोंदणी करणार आहे, तर सुधार समित्यांमध्ये प्रस्ताव मंजूर करण्याचा मार्गही आता मोकळा झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची वेगळी गटनोंदणी करण्यात येणार आहे। मुंबई शिवसेना राष्ट्रवादीकडून स्वतंत्र गटनोंदणी होतीये। तांत्रिक अडचणींमुळे वेगवेगळी गटनोंदणी करण्यात येते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। काय नेमकं कारण तांत्रिक अडचणींमुळे वेगवेगळी गटनोंदणी केली जाते, काय अपडेट आहे? शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर त्यांच्या सहयोगी गट म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा प्रकारची एक नोंदणी होणार होती, एकत्र गट नोंदणी होणार होती, परंतु तसं होणार नाही आहे। पहिल्यांदा सुरुवातीला दोन्ही गट हे एक वेगवेगळे नोंदवले जाणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। तशा प्रकारचं गट नोंदणी देखील शिवसेनेनं स्वतंत्रपणे केलेली आहे आणि स्वतंत्रपणे आता अजित पवार गटाच्या 3 नगरसेविका ज्या आहेत, सैदा खान आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या आणखी 2 नगरसेविका, अशा तीन नगरसेविकांची वेगळी गटनोंदणी अजित पवार गटाची ही वेगळी होताना पाहायला मिळते। त्यामुळं एकत्रितरित्या जी गटनोंदणी होणार होती तशा प्रकारची झालेली नाही, कारण वेगवेगळी गटनोंदणी होते। परंतु एक सहयोगी गट म्हणून शिवसेनेला हा गट कदाचित एकत्रितरित्या स्थापन करू शकतो। येत्या काळामध्ये ज्या प्रशासकीय गोष्टी असतील त्या पाहिल्या जातील आणि जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल, अशा प्रकारे मत अमय घोले यांनी व्यक्त केलेलं आहे, जे त्यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळं आत्ता केवळ आजचा दिवस जो आहे तो सांगितलं जात होतं की एकत्रित गट नोंदणी होईल, परंतु तशी गट नोंदणी एकत्रित झालेली नाही। 2 वेगवेगळे गट हे सध्या स्थापन झालेले पाहायला मिळत आहेत। निश्चित कृष्ण, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय नंतर सहयोगी गटनोंदणी करून पुढे जाणार असल्याची शिवसेनेनं यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर शिवसेनेच्या जवळपास 29 नगरसेवकांची गटनोंदणी पूर्ण झाली आहे। राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची वेगळी गटनोंदणी होणार आहे। एकूण 29 शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनोंदणी केली आहे इथे आणि यशस्वीपणे पूर्ण प्रोसेस संपलेली आता आणि असे एक गट आता आपला निर्माण झाला आहे तसा आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस कशी एकत्रितपणे करता येईल त्याच्यावरती चर्चा करण्यात येईल। काही प्रशासकीय भाग आहे त्याचं अजून प्रोसेस बाकी आहे, त्यांचं एक वेगळं नगरसेवकांची नोंदणी होते आता, फक्त गट नोंदणी त्यांची वेगळी होत नाही आहे, त्यांची नगरसेवकांची नोंदणी होते। ती पूर्ण प्रोसेस झाल्यावर नंतर ते सहयोगी आणि त्या कशा प्रशासकीय पातळीवरती कसं एकत्रित येईल असं करण्यात येईल। आपण 100% अजून चर्चा चालू आहे। एकदा ती चर्चा पूर्णपणे झाल्यानंतर मग ते, कारण महायुतीचा भाग आहे आणि खरीच श्रद्धांजली दादांना तीच असणार की सगळी महायुती केंद्रात एक आहे, राज्यात एक आहे आणि महानगरपालिकेत पण सुद्धा महायुती एक म्हणून येईल।